अंगणवाडी सेविका म्हटलं की तुम्हाला सगळं डोळ्यापुढं नाही का चित्र दिसत असेल की लहान मुलं तिथून बाई येणार शाळेत, मग मुलांना शिकवणार नाही का. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला भरपूर कामं असतात. तर आता सध्या तर त्या ऑनलाईन असल्यामुळं आम्हाला ऑनलाईनची सगळी कामं करायला लागतात. त्यामध्ये लसीकरण असतं, शाळेत गेल्या पूर्व प्राथमिक घ्यायला लागतं मुलांचं, त्यांना खाऊ द्यायला लागतो. आमच्या हाताखाली एक मदतनीस म्हणून असतात ते, मग त्यांच्या थ्रू आम्ही त्यांना ते सगळं करायला लावतो. ते सगळं साफसफाई करणे, स्वच्छता तिथूनच चालू होते आमच्या अंगणवाडीची. आणि मग दिवसभराचं शेड्यूल ठरलेलं असतं आमचं. मुलांचा खाऊ वगैरे झालं की त्यांना पूर्व प्राथमिक शिकवल्यानंतर आम्हाला गृहभेटी म्हणून असतात. 0 ते 3 वर्ष आणि 3 ते 6 वर्ष असा वयोगट असतो. मग प्रत्येकाचा आम्हाला घरी जाऊन गृहभेटी द्यायला लागतात. गरोदर मातेला घरी जायला लागतं, त्यांना भेट द्यायची असते. मग त्यांना आहाराविषयी माहिती सांगायची असते किंवा ते स्वच्छतेविषयी माहिती सांगायची असते. अशा प्रकारच्या आम्ही त्यांचं घरी जाऊन गृहभेटी घेऊन त्यांना ज्या वेळेस जे गरज असते, समजा 3रा महिना असला तर तिथं आहार काय पाहिजे, परत तुम्ही संदर्भ सेवा देतो आम्ही. तुम्ही जवळच्या रुग्णालयात जा, आरोग्य केंद्रात, तिथं जाऊन तुम्ही मातृवंदना म्हणून एक योजना आहे सरकारने, आपलं पंतप्रधान मोदींनी काढलेली योजना आहे, त्याविषयी आम्ही माहिती सांगतो. मग ते फॉर्म कुठं भरायचा, कसा भरायचा याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो. तसंच 0 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व मुलांचं लसीकरण आमच्या अंगणवाडीत होतं. जर अंगणवाडीत नसेल तर आम्ही आरोग्य केंद्रात त्यांना संदर्भ सेवा देतो, पाठवतो. अशा प्रकारे आम्ही स्वच्छता, आरोग्य, परत पोषण आहार, प्री स्कूल अशा प्रकारच्या आम्ही अंगणवाडीत सेवा देतो. पण ह्या सगळ्या कामाच्या व्यापातून किंवा ह्या जबाबदाऱ्यांमधून तू स्वतःसाठी वेळ किती काढतेस? नाही भेटत वेळ सर, खरंच नाही भेटत. पण तुला एक सांगू का ताई, या बाबाने नेमकं तेच ओळखले आणि तुम्हाला तुझा हक्काचा वेळ तुम्हाला सगळ्यांना मिळावा म्हणून इथे आज तुम्हाला इथे खेळण्यासाठी बोलवलेला आहे. मला एक फक्त विचारायचं की लहान मुलं आणि त्यांच्या माता यांच्या मृत्यूचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि त्यामध्ये तुमचं योगदान खरं तर खूप आहे. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? खरं तर अंगणवाडी ताई म्हणजे ताई आणि आई, याच्यामध्ये फक्त ता आणि आचाच फरक आहे. कारण जसं घरामध्ये बाळ आईच्या कुशीमध्ये सेफ असतं, तसंच ते अंगणवाडीमध्ये ताईच्या जवळ सेफ असतं. म्हणूनच तिला ताई म्हणलेलं आहे, मॅडम वगैरे नाही म्हटलेलं आहे. जसं गर्भधारणा झाली हे कळलं तेव्हापासून ते बाळ जन्माला आलं आणि मग ते पूर्ण किशोरी, अगदी किशोरी माता असं म्हणतो, कारण की त्या होणाऱ्या भावी माता आहेत आणि पूर्ण सेवा आपण अगदी मन लावून देतो. त्याच्यामुळं ते बाळ अगदी जन्माला आलं म्हणजे पोटात असल्यापासून आपलं त्यांचं कॉन्टॅक्ट असल्यामुळं बाळ जन्माला आलं तर त्याला आम्ही घेतलं तर त्याला असं वाटतच नाही की ते परक्या व्यक्तीकडे गेलेलं आहे आणि ते खरंच बाळ रडत नाही. जर आपल्या गृहबेटी जर सतत त्या मातेच्या घरी असतील तर ते बाळ आपण घेतलं ना पहिल्यांदा तर अनोळखी व्यक्तीकडे ते बाळ रडतं, पण अंगणवाडी सेविकांकडे रडत नाहीत बाळ. त्याच्यामुळेच ते प्रमाण खूपच कमी कमी झाले. आणि बाकीचे पण सेवा आहेत ना, जसं आपल्या ताईंनी सांगितलं की त्या 6 सेवा आहेत, त्याच्यामुळे पण ते प्रमाण कमी झालेलं आहे. आणि वेळोवेळी ट्रेनिंग येत असतात, वेळोवेळी मानसोपचार तज्ज्ञांचे ट्रेनिंग होत असतात, वेळोवेळी डॉक्टरांचे ट्रेनिंग होत असतात आणि त्याच्यामध्ये जसा जसा फरक होत गेला युनिसेफकडून जे ट्रेनिंग होतं त्याच्यामुळं ताईंना तेवढा अवेअरनेस येतो की आत्ता सध्याला काय चालू आहे आणि काय केलं पाहिजे. अच्छा.